दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रो, यंदा आपण भारताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या 75 वर्षांच्या दीर्घ कालावधीमध्ये आपल्या देशाने विकासाचा खूप मोठा टप्पा गाठलाय आणि सध्या तर राजकारण असेल, समाजकारण असेल, कृषी, आरोग्य, त्याचप्रमाणे खगोलशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, दळणवळणाचं क्षेत्र असेल, अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपली विकासाची घोडदौड कायम आपण राखलेली आहे. याच शृंखलेमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र असा बदल करून आणण्याचं आपल्या सरकारचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी आपल्या सरकारने केलेली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, एक उत्सुकता आहे. काय आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, कशा पद्धतीने परीक्षांचं स्वरूप असणार आहे, कोणकोणत्या संधी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहेत, यासंबंधी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक कुतूहल आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामधून आपण या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी या विषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत बोकारे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर प्रशांत बोकारे हे गुवाहाटी इथल्या IIT या संस्थेमधनं आचार्य ही पदवी त्यांनी मिळवली आहे. PhD आणि डॉक्टरेटची पदवी त्यांनी मिळवलेली आहे. याशिवाय 32 आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना आदर्श शिक्षक, आदर्श प्राचार्य अशा पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. गेल्या 36 वर्षांपासून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ते शिक्षण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. याशिवाय कुलगुरू पदाची जबाबदारी ते देखील अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडतायत. तेव्हा याविषयी आपण त्यांच्याकडून चर्चा करूया. नवीन शैक्षणिक धोरण आणि या शैक्षणिक धोरणामध्ये असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी याविषयी ही माहिती असणार आहे. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी झालेली आणि आता लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर या नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता का भासली, इथून आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार. आपण म्हणजे सर्वप्रथम मी दूरदर्शनचं अभिनंदन करतो की नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर पालकांच्या सुद्धा मनामध्ये अतिशय उत्सुकता आहे आणि ही उत्सुकता दूर करण्यासाठी दूरदर्शननी सर्वप्रथम पाऊल उचललं. मला वाटतं इतक्या खाजगी चॅनल्सच्या भाऊगर्दीमध्ये सुद्धा दूरदर्शनचं हे जे पाऊल आहे हे सर्व समाज निश्चित या पावलाचं अभिनंदन करेल. तर नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता ह्यासाठी पडली की आपण जर भारतातल्या शैक्षणिक धोरणाच्या इतिहासाचा विचार केला तर 1968 साली पहिल्यांदा कोठारी आयोगानं भारताचं पहिलं नवीन शैक्षणिक धोरण तयार केलं, जे की तसं उशिराच तयार केलं कारण 1947ला देश स्वतंत्र झाला आणि तिथून जवळजवळ 20 वर्षांनी नवीन शैक्षणिक तोपर्यंत मॅकॉलेची शिक्षण पद्धती ह्या देशामध्ये सुरू होती. त्यानंतरही काही अंशी मॅकॉलेची शिक्षण पद्धती सुरू होती. त्यानंतर 1986 साली त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न झाला. 92 साली तो लागू झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 92 सालानंतर बऱ्याच गोष्टी प्री युनिव्हर्सिटी वगैरे पूर्वी आपल्याकडे होतं ते सगळं बदललं आणि त्यानंतर आता 2020 साली ह्या नवीन धोरणाची पायाभरणी आता झालेली आहे. आपण सगळे जाणतो की देश, समाज आणि जग हे किती वेगानं बदलत असतं. आता 1968 सालचं धोरण आपण 1986ला बदललं आणि आता 1986चं धोरण आपण 2020ला बदलतो आहे. 2023 आता उंबरठ्यावर आलेलं आहे, 24 आला आहे.
तर ह्या काळामध्ये समाज इतक्या वेगाने बदलला, समाजाची विचार करण्याची पद्धत बदलली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजापुढील समस्यांचं स्वरूप बदललं. आपल्याला माहिती आहे की 2000 पर्यंत ह्या देशामध्ये मोबाईल नावाचं यंत्र असतं हे कोणाला माहिती नव्हतं. पण वर्ष 2000 नंतर सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आले. आज तर अशी स्थिती आहे की प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल आहे, अनेकांच्या हातात 2 किंवा 3 मोबाईल आहेत. ही जी मोबाईलची क्रांती झाली, इंटरनेटची क्रांती झाली, ह्यामुळे समाजापुढच्या समस्यांचं स्वरूप हे आमूलाग्र बदललं. आणि कुठल्याही देशातलं शिक्षण हे त्या देशातल्या समस्यांवर उत्तर देणारं असावं लागतं. त्यामुळे बदलत्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे, समस्यांच्या बदलाप्रमाणे, समस्यांच्या स्वरूपाप्रमाणे शैक्षणिक धोरण बदलणं हे अत्यावश्यक होतं. वास्तविक हे आणखीन आधी व्हायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे या म्हणण्याप्रमाणे सरकारने हे पाऊल उचललं. त्यासाठी आपण सरकारचंही अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार शैक्षणिक धोरणात बदल करणं आवश्यक असल्यामुळे या प्रकारच्या धोरणाची अंमलबजावणी आता होते. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कसा काय आकृतीबंध असणार आहे, प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा थोडक्यात आढावा आपण. मुख्यत्वे करून मी उच्च शिक्षणाविषयी बोलीन. उच्च शिक्षणामध्ये ह्या नवीन शैक्षणिक धोरणाने, ज्याला आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो, यांना आमूलाग्र बदल करण्याचं ठरवलेलं आहे. त्यातला महत्वाचा आणि मूलगामी परिणाम, समाजावर मूलगामी परिणाम करणारा घटक म्हणजे ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी, आंतरशाखीय शिक्षण म्हणतो. हा एक अतिशय महत्वाचा घटक ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आहे. एक वैशिष्ट्य म्हणूया आपण, एक वैशिष्ट्य म्हणूया. आता कसं असतं की आपल्यापुढे ज्यावेळेला एखादी समस्या येते, ती समस्या कधीही हे म्हणत नाही की मी कॉमर्सची समस्या आहे किंवा मी सायन्सची समस्या आहे किंवा मी ह्युमॅनिटीजची आहे किंवा लिबरल आर्ट्सची आहे किंवा इंजिनिअरिंगची आहे. समस्या ही समस्या असते आणि ती सोडवण्यासाठी तिला चहूअंगाने भेडावं लागतं. आणि हे चहूअंगाने भेडण्यासाठी सर्व प्रकारचं ज्ञान असणं आवश्यक असतं. त्यामुळे पूर्वीच्या याच्यामध्ये होतं की एखादा माणूस कॉमर्स झाला पण त्याला आर्ट्स येणार नाही किंवा सायन्स येणार नाही, आर्ट्स वाल्याला इतर विद्याशाखा येणार नाही. पण मल्टी डिसिप्लिनरी अप्रोचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीप्रमाणे त्या त्या विद्याशाखेचं शिक्षण घेता येईल. म्हणजे तो कॉमर्समध्ये शिकत असूनही तो इंग्रजी शिकू शकेल किंवा सोशॉलॉजी शिकू शकेल किंवा पॉलिटिकल सायन्स शिकू शकेल. सायन्समध्ये शिकत असतानाही तो भूगोल शिकू शकेल किंवा स्पोर्ट्स शिकू शकेल किंवा संगीत शिकू शकेल आणि त्याचे क्रेडिट्स त्याला ट्रान्सफर होतील. ही एक मूलभूत रचना नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे. आणि हे मला वाटतं त्याचं अतिशय महत्वाचं आणि व्यवच्छेदक लक्षण आपल्याला म्हणता येईल. आकृतीबंधाचं आपण जर म्हणाल तर अतिशय फ्लेक्झिबल असा हा आकृतीबंध आहे. एखादा यूजी कोर्स असेल, म्हणजे आपण ज्याला पदवी स्नातक प्रोग्राम म्हणतो, तो पूर्वी 3 वर्षाचा असायचा. आता त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आली आहे. एखादा विद्यार्थी 1 वर्ष शिकला आणि काही कारणामुळे पुढे शिकायचं नसेल तर तो 1 वर्षाने ड्रॉपआउट होऊ शकतो, त्याला आपण सर्टिफिकेट देऊ. 2 वर्ष शिकला, ड्रॉपआउट झाला, त्याला आपण डिप्लोमा देऊ. 3 वर्ष शिकला आणि ड्रॉपआउट झाला तर आपण त्याला बीएची किंवा बीएससीची किंवा बीकॉमची डिग्री देऊ. आणि 4 वर्ष शिकला तर आपण त्याला रिसर्च डिग्री देऊ किंवा ऑनर्स डिग्री देऊ. म्हणजे एखादा माणूस 1 वर्ष शिकून सुद्धा तेवढं स्किल अर्जित करून, कौशल्य अर्जित करून आपला व्यवसाय करू शकतो. आणि पुन्हा 4 वर्षांनी तो सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो, पुन्हा नंतरच्या 4 वर्षांनी थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे शिक्षणाच्या संधी त्याला केव्हाही उपलब्ध आहेत आणि शिक्षणाची दारं सताड उघडी आहेत. दुसरं म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जर गोंडवाना विद्यापीठामध्ये फर्स्ट इयर केलं तर काही त्याला जरुरी नाही की तो गोंडवाना विद्यापीठाचा सेकंड इयर करेल. त्याचे क्रेडिट्स अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या संकल्पनेच्या थ्रू ट्रान्सफर होतील. तो फर्स्ट इयर गोंडवाना विद्यापीठात करू शकेल, सेकंड इयर दिल्ली विश्वविद्यालयात करू शकेल आणि थर्ड इयर मुंबई विद्यापीठामध्ये करू शकेल. इतकी सुंदर रचना ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आता आलेली आहे. तुम्ही सांगता त्याच्यानुसार एक प्रश्न असा मनात येतोय की समजा एखाद्या विद्यार्थी कॉमर्सचं फॅकल्टी त्याची आहे, त्याला आपण पास झाल्यानंतर बीकॉम ही पदवी त्याला आपण बहाल करतो विद्यापीठाच्या माध्यमातून. एखाद्या विद्यार्थ्यांनी बीकॉमचा कोर्स घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्युझिक घेतलं किंवा एखादा आर्ट्सचा दुसरा विषय घेतला दुसऱ्या फॅकल्टीचा, तर मग त्याला पदवीचं नाव काय असेल? त्याच्या पदवीचं नाव बीकॉमच असणार आहे. पण त्याच्या डिग्रीमध्ये बीकॉम विथ मायनर इन आर्ट्स किंवा विथ मायनर इन म्युझिक किंवा विथ मायनर इन स्पोर्ट्स अशी शब्दावली राहील. आणि त्याचं जे कौशल्य आहे ते त्या आधारित त्याचं कौशल्य हे तिथे टेस्ट केलं जाईल.
मग या विविधांगी शिक्षणाचे कोणते कोणते पर्याय उपलब्ध असतील या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी ही बहुपर्यायी शिक्षण व्यवस्था आता राहणार आहे. त्याला जर वाटत असेल की मी आता एक आर्ट्समध्ये मेजर केला फर्स्ट इयरला आणि आता मला सेकंड इयरला आर्ट्स काही घ्यावंसं वाटत नाहीये, त्याचा इकडे मायनर जर कुठे सायन्समध्ये असेल, गणितामध्ये असेल, फिजिक्समध्ये असेल, तो सेकंड इयरला जाऊन मायनरचं कन्व्हर्शन मेजरमध्ये करू शकेल. बरं. आणि व्हाईस वर्सा मेजरचं कन्व्हर्शन तो मायनरमध्ये करू शकेल. ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ह्याचे क्रेडिट्स हे सतत डायनामिकली ट्रान्सफर होत राहणार, कारण ते अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर रजिस्टर झालेले राहणार आहे. त्यामुळे असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. पण आता ह्याच्यामध्ये दुसरा असा एक प्रश्न निर्माण होतो की सध्या पारंपरिक पद्धतीने जे शिक्षण होत आहे तिथे महाविद्यालयांमध्ये काही महाविद्यालय हे फक्त वाणिज्य किंवा कला यांच्यासाठीच आहे, पण त्या ठिकाणी जर त्याला एखादा इंजिनिअरिंगचा विषय घ्यायचा असेल तर ती व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे. अशा अनेक महाविद्यालय आहेत की कॉमर्स कॉलेज आहे, आर्ट्स कॉलेज आहे एवढं आपण म्हणतो, पण अशा कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना जर इंजिनिअरिंगचा एक विषय घ्यायचा असेल तर त्याच्या संबंधीची काय व्यवस्था आहे शैक्षणिक धोरणामध्ये आहे? त्यामध्ये 2 प्रकारच्या व्यवस्था आता शैक्षणिक धोरणात करण्यात येत आहेत. पहिला पर्याय त्याच्यापुढे असा आहे की तो ऑनलाईन सर्टिफिकेशन त्याचं करू शकेल. आपल्याकडे सरकारनं उपलब्ध करून दिलेले स्वयं किंवा एनपीटेल सारखे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन सर्टिफिकेशन प्रोग्राम्स आहेत की ज्यामध्ये आपण पूर्ण शिकू शकता आणि शिकल्यानंतर परीक्षा देऊ शकता. हे प्लॅटफॉर्म शिकण्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत. परीक्षा द्यायची असेल तर केवळ परीक्षेची फी आहे. त्यामुळे त्या ऑनलाईन प्रोग्राम्सचं क्रेडिट ट्रान्सफर हे युजीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या धोरणाप्रमाणे त्याच्या ओरिजिनल प्रोग्राममध्ये होणार आहे. क्रमांक 1, जर त्याला ऑनलाईन प्रोग्राम्स करायचे नसतील तर जवळपासच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याला तो विषय जाऊन शिकता येईल. बरं. म्हणजे आर्ट्स कॉलेजमध्ये शिकत असतानाही त्याला जर समजा इंजिनिअरिंग जिओलॉजी शिकायचं असेल तर तो ते इंजिनिअरिंग जिओलॉजीचे क्लासेस ज्यावेळेला राहतील त्यावेळेला त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईल आणि इंजिनिअरिंग जिओलॉजी तिथे शिकेल. दुसरा पर्याय याच्यामध्ये असा आहे की त्या महाविद्यालयातल्या अनेक विद्यार्थ्यांनी जर असा विषय घेतला तर ते महाविद्यालय सदर विषयाचे शिक्षक बाहेरून आपल्या महाविद्यालयामध्ये बोलवेल आणि तिथे विद्यार्थ्यांची शिकण्याची सोय करून देईल. अशा प्रकारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. तिसरी पण याच्यात आणखीन एक सुविधा आहे जी नुकतीच युजीसीने ड्युअल डिग्रीची गाईडलाईन केलेली आहे. एक डिग्री घेतानाच विद्यार्थी दुसरी डिग्री सुद्धा परस्यू करू शकेल. फक्त त्यांच्या वेळा ह्या स्टॅगर्ड पाहिजे. 2 फुल टाइम डिग्री त्याला एका वेळेला करता येतील. अशा प्रकारची ही व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात युजीसीने करून दिलेली आहे. याच्यामध्ये मग आता अध्ययनाचं आणि अध्यापनाचं स्वरूप काय राहील या सगळ्या अध्ययनाचा आणि अध्यापनाचा? खूप मोठा असा स्कोप, एक मोठा कॅनव्हास निर्माण होतोय. तर अध्ययन आणि अध्यापनाच्या स्वरूपात काय बदल होऊ शकतील? पहिल्यांदा आपण अध्यापनाच्या स्वरूपाचा विचार करू की आता नवीन शैक्षणिक धोरण आणि ज्या कल्पना आता मी तुम्हाला सांगितल्या ह्या थोड्याशा क्रांतिकारी कल्पना आहेत, पण ह्या विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या अतिशय उपयोगाच्या कल्पना आहेत. हे करताना शिक्षकांची दमछाक होणार आहे. याचं कारण असं आहे की आतापर्यंत शिक्षक विद्यार्थ्याला शिकवायचे, त्याची परीक्षा घ्यायचे आणि त्याचे आन्सर बुक करेक्शन करून त्याला पास किंवा नापास जे काय असेल ते करायचे. आता ह्यामध्ये पूर्णपणे बदल होणार आहे. याचं कारण प्रत्येक कोर्समध्ये त्या कोर्सचे कोर्स आउटकम आणि ते कोर्स आउटकम अचीव्ह झाले की नाही याची टेस्ट आणि ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स म्हणजे एखादा मुलगा बीकॉम झाल्यानंतर त्याला काय काय यायला पाहिजे ह्याची आता परीक्षा होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आता कौशल्यावर आधारित शिकवणं, उदाहरणार्थ कॉमर्स असेल, अकाउंट शिकवत असेल तर शिक्षकांना केवळ ब्लॅकबोर्डवर अकाउंटिंग शिकवून चालणार नाही, तर वास्तविक मार्केटमध्ये व्यवसायामध्ये कशा प्रकारचं अकाउंटिंग होतं हे त्याला विद्यार्थ्याला शिकवावं लागेल. तो विद्यार्थी त्या अकाउंटिंग फर्ममध्ये इंटर्नशिपला जाईल, तिथे तो शिकेल. अशा रीतीने त्याचं संपूर्ण शिक्षण हे परिपूर्ण होण्याला मदत होईल. यामध्ये शिक्षकांची फार मोठी कसोटी आहे. क्रमांक 1. आता अध्ययनाचा विचार जर केला, शिकण्याचा जर विचार केला तर आतापर्यंत असं होतं की विद्यार्थ्याला केवळ त्याला जे करिक्युलम दिलेलं आहे त्या करिक्युलम पुरतं शिकण्याचा संबंध होता आणि तेवढीच त्याची परीक्षा व्हायची. आता विद्यार्थ्याला कौशल्य आधारित शिकायचं असल्यामुळे हे विद्यार्थ्याचं स्वातंत्र्य आहे की त्याला कसं शिकायचं आहे. त्याला इंटर्नशिपमध्ये शिकायचं आहे, त्याला इंडस्ट्रीमध्ये जाऊन शिकायचं आहे, त्याला चार्टर्ड अकाउंटंटच्या फर्ममध्ये जाऊन शिकायचं आहे, त्याला क्लासरूममध्ये शिकायचं आहे, की फुटबॉल असेल तर त्याला ग्राउंडवर जाऊन शिकायचं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो,
आता वास्तविक त्याची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळातलं जो जॉब सिनारिओ आहे, आपण ते लेबर मार्केट म्हणतो, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आपण जर आत्ताचा बघितला तर त्यातही ते रिफ्लेक्ट होत आहे की आताचं लेबर मार्केट हे कौशल्याधारित लेबर मार्केट. तुम्हाला आणखीन एक 6 महिने अशा जाहिराती दिसतील की जिथे मिनिमम इलिजिबिलिटी मध्ये BA किंवा BCom लिहिलेलं राहणार नाही, तिथे राहील की काय कौशल्य पाहिजे, ह्याला कॉम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टम समजली पाहिजे, याला वर्ड समजलं पाहिजे, याला एक्सेल समजलं पाहिजे, याला डेटाबेस समजला पाहिजे, डेटाबेस मॅनेज, अशी कौशल्य लिहिलेली राहतील. मग तो मुलगा MA असो की मॅट्रिक पास असो, त्याला ती नोकरी मिळू शकेल. अशा प्रकारचं लेबर मार्केट इव्हॉल्व्ह होत असल्यामुळे आता विद्यार्थ्यांची अध्ययनाची जबाबदारी वाढलेली आहे. विद्यार्थ्याला जर जॉब्स पाहिजे असतील किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते कौशल्य त्याला स्वतःला अर्जित करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे स्वयंअध्ययनावर भर त्याला देणं गरजेचं आहे. खूप चांगली माहिती आपण सांगतात. याविषयी आणखी आपण माहिती घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करत आहोत नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यातल्या उच्च शिक्षणाच्या संधी. आणि या विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत बोकारे. सर, विश्रांतीनंतर आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी शिक्षकांच्या जबाबदारीविषयी आपण प्रकाश टाकलात. मला असं सांगा की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या शिक्षकांच्या प्रशिक्षणाविषयी पण काही तरतुदी आहेत का? हो, शिक्षकांच्या प्रशिक्षणाविषयी फार मोठी तरतूद नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेली आहे. याचं कारण असं आहे की सरकारला हे मान्यच आहे की एखादा शिक्षक 1990 साली त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली असेल तर आज म्हणजे 30-35 वर्षानंतर त्याच्यामध्ये ती कौशल्य असतीलच, म्हणजे नवीन समाजाला लागणारी कौशल्य असतीलच असं नाही. त्यामुळे शिक्षकांचं सततचं प्रशिक्षण हे सुरू केलेलं आहे सरकारने. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकार हे त्यामध्ये अतिशय अग्रेसर सरकार आहे की ज्यांनी महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी ही पुण्यामध्ये सुरू केली आहे. आणि या महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीमध्ये शिक्षकांचं निरंतर प्रशिक्षण सुरू राहतं. आणि केवळ शिक्षकांचंच नव्हे तर त्यामध्ये प्राचार्यांचं आणि कुलगुरूंचं सुद्धा प्रशिक्षण सतत सुरू राहतं. त्यामुळे नवीन समाजाच्या नवीन समस्या, समाजांच्या पुढे असणाऱ्या समस्यांचं नवीन स्वरूप ह्याला ॲड्रेस करण्यासाठी म्हणून निरंतर प्रशिक्षणाची व्यवस्था ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सरकारनं अंगीभूत केलेली आहे. आता ह्यामध्ये त्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये असणाऱ्या समस्यांच्या अनुरूप हे करिक्युलम तयार करणे आणि त्या करिक्युलमच्या अनुरूप शिक्षकांचं प्रशिक्षण करणे ही त्या विद्यापीठांची जबाबदारी म्हणून सरकारनं नेमून दिलेली आहे. त्याला आता लवकरच सुरुवातही होणार आहे. म्हणजे गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये जर सगळ्या वन आणि जंगल हा जो एक परिसर त्यातला आहे तर त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करणं हे त्या विद्यापीठाची जबाबदारी आहे असं राहील का? हो. आता म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी की गोंडवाना विद्यापीठाचं जे परिक्षेत्र आहे ते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा आहे. आपल्याला माहिती आहे की चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 78% भूभाग हा जंगलांनी व्यापलेला आहे, नद्यांनी व्यापलेला आहे. 8 नद्या ह्या जिल्ह्यांमध्ये वाहतात आणि त्या 12ही महिने, ज्याला बारमाही नद्या म्हणतो आपण, अशा ह्या 12ही महिने वाहणाऱ्या नद्या असतात. भरपूर पाणी आहे, भरपूर जंगल आहे, भरपूर वनौषधी आहे आणि भरपूर गौण वनोपज आहे. त्यामुळे आता गोंडवाना विद्यापीठाने एक एकल नावाचा प्रकल्प हा जिल्हा प्रशासनासोबत सुरू केलेला आहे की ज्यामध्ये मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचं संकलन, साठवण आणि त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग, ह्या तीनही गोष्टी गोंडवाना विद्यापीठ हे ग्रामसभातल्या लोकांना शिकवतं. 1400 ग्रामसभांपैकी 300 ग्रामसभांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित ग्रामसभांचं प्रशिक्षण आता सुरू आहे. हे प्रशिक्षण 1 आठवडा विद्यापीठात होतं आणि 2 आठवडे शिवारात म्हणजे जंगलामध्ये होतं. ज्यावेळेला हे प्रशिक्षण आम्ही सुरू करणार होतो त्यावेळेला आमच्या पुढे आणि जिल्हा प्रशासनापुढे दोघांपुढे ही समस्या होती की शिकवायचं कुणी. कारण मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये तज्ज्ञ असणारे आमचे शिक्षक नाहीत, कारण ते कुठेतरी कॉमर्समध्ये किंवा आर्ट्समध्ये किंवा इंग्लिशमध्ये MA PhD झाले आहेत, कुणी MSc PhD झाला आहे. हे शिक्षण कोण देईल?
तर मग विद्यापीठाने ठरवलं की त्या क्षेत्रात काम करणारे जे लोक असतील त्या लोकांना एकत्र करायचं, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा, त्यांच्या थ्रू नवीन टीचर्स तयार करायचे, ज्यांना मी सहयोगी शिक्षक म्हणतो, ते तयार करायचे आणि हे प्रशिक्षण पुढे चालवायचं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही इंटरडिसिप्लिनरी बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजे अभ्यास मंडळ तयार केलं. ह्या अभ्यास मंडळामध्ये देवाजी तोफासारखे व्यक्ती होते की जे विशेष शिकलेले नाहीत, डॉक्टर गोगुलवारांसारखी व्यक्ती होती की ज्यांचं मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसमध्ये प्रशिक्षण नसून वैद्यकीय क्षेत्रामधलं प्रशिक्षण ज्यांचं आहे, विजय देठेसारखे लोक होते की ज्यांचं कायद्याच्या क्षेत्रामधलं प्रशिक्षण आहे. ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आमच्या ह्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये करिक्युलम तयार केलं आणि ह्या करिक्युलमप्रमाणे शिकवायला सुरुवात केली. आज सगळ्या देशामध्ये गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन गडचिरोलीचा हा प्रकल्प जो आहे हा एकमेव द्वितीय प्रकल्प आहे. त्यासाठी मी गडचिरोली जिल्ह्याचे आत्ताचे जे आमचे जिल्हाधिकारी आहेत माननीय संजय मीना साहेब यांना खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी ग्रामीणांसाठी हे पाऊल उचललं आणि गोंडवाना विद्यापीठाला त्याची जबाबदारी दिली. तेव्हा गोंडवाना विद्यापीठाने हे जे केलं हे आता त्यांच्या परिक्षेत्रातल्या लोकांसाठी केलं, कारण तिथे ती समस्या होती. तसंच सर्व विद्यापीठं आता त्यांच्या परिक्षेत्रातल्या समस्यांच्या विषयी आपलं हे काम करत आहे. गोंडवाना विद्यापीठ पुढे जाऊन आता आपल्याला माहिती आहे की सुरजागडला मायनिंग सुरू झालेलं आहे, कोनसरीला मोठा स्टील प्रोजेक्ट येतो आहे, त्यात पॉवर आहे, कोल आहे, अशा सगळ्या इंडस्ट्रीजसाठीचं आता प्रशिक्षण गोंडवाना विद्यापीठ आपल्या विद्यापीठामध्ये सुरू करणार आहे. आणि ह्या प्रकल्पांना लागणारं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ विद्यापीठाद्वारेच आता तयार करण्यात येईल आणि ह्या सगळ्या उद्योगांना देण्यात येईल असा गोंडवाना विद्यापीठाचा मानस आहे. ह्याच लाईनवर आता सगळे विद्यापीठं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काम करतात. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की आपल्या सांगण्यातनं एक असं आलं की नागपूर विद्यापीठामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी बीकॉम फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलंय आणि त्याला जर आता गोंडवाना विद्यापीठामधल्या बांबूच्या प्रशिक्षणाचं शिक्षण घ्यायचं असेल, त्याला कौशल्य मिळवायचं असेल तर तो गोंडवाना विद्यापीठामध्ये देखील ऍडमिशन घेऊ शकेल. तो गोंडवाना विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेईल आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या थ्रू, मी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची संकल्पना थोडक्यात सांगतो. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे एक पोर्टल आहे यावर प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्टर करायचं आहे. त्याला तिथे युजरनेम आणि पासवर्ड मिळतो आणि हा युजरनेम आणि पासवर्ड वापरून त्यांनी आपल्या मार्कलिस्ट तिथे अपलोड करायचे आहे आणि त्याचे जे सगळे क्रेडिट आहेत ते बँकेत जसे पैसे असतात तसे ते क्रेडिट तिथे साठवून राहतील. त्याला जर नागपूर विद्यापीठातून गोंडवाना विद्यापीठात यायचं असेल तर गोंडवाना विद्यापीठ फक्त तेवढे क्रेडिट ट्रान्सफर करून घेईल आणि त्या विद्यार्थ्याला आपल्याकडे प्रवेश देईल. इतकी फ्लेक्झिबिलिटी आता नवीन शैक्षणिक ही उच्च शिक्षणातली एक महत्वाची संधी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिसून येतं. सर, मला आता असं सांगा की परीक्षांचं स्वरूप कसं राहणार आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये? परीक्षांचं स्वरूप मी पहिल्यांदा सांगितलं तसं मोठ्या प्रमाणे कौशल्याधारित परीक्षांचं आता स्वरूप राहणार आहे की त्याला ते कौशल्य येते की नाही. मी जसं म्हटलं की बांबू टेक्नॉलॉजीवर 500 शब्दांचा निबंध लिहा असे प्रश्न न राहता बांबू क्राफ्ट करून दाखवा, किंवा आता अकाउंटन्सी असेल त्याला जर टॅलीमध्ये काम करायचं असेल तर त्यांनी टॅलीवर काम करून दाखवा म्हणजे तो पास होईल. टॅलीवर निबंध लिहा, टॅलीमध्ये कागदावर हे करून दाखवा असं होणार नाही. त्याला ऍक्च्युअल टॅली कॉम्प्युटरवर चालवून दाखवावी लागेल, त्यामध्ये ऑडिटिंग अकाउंटिंग करून दाखवावं लागेल तर तो पास होईल. अशा प्रकारचं परीक्षांचं आता स्वरूप राहणार आहे आणि मोस्टली सर्व परीक्षा आता हळूहळू डिजिटाईज होतील. म्हणजे त्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वर्गात ते सगळं जाण्याचा संभव आहे. आता त्याला वेळ किती लागेल हे आता सांगता नाही येणार, पण प्रत्येक मुलाला ते डिजिटल पॅडवर ते लिहावं लागेल आणि ते स्क्रीनवर उमटेल. मग ते सबमिट केलं की तो पेपर सबमिट होईल. प्राध्यापक सुद्धा स्क्रीनवरच पेपर्स चेक करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लवकर लागतील, निकाल अचूक लागतील आणि याशिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी मध्ये जो मोठ्या प्रकारचा प्रमाणात पैशाचा अपव्यय होतो हा अपव्यय त्यांनी टळेल. वेळेचाही खूप फायदा होईल. आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये आता जसं कॅटची परीक्षा आपण दिली तर त्यामध्ये वेगवेगळ्या विंडोज असतात की तुम्हाला पहिल्या विंडोत द्यायचा, दुसऱ्या विंडोत द्यायचा. तशीच पद्धत इथे पण येईल. विद्यार्थ्याला काही 9 ते 12च पेपर सोडवायचा असं नाही आहे. त्याच्या सोयीप्रमाणे तो रात्री 9 ते 12 पेपर सोडवू शकेल. त्याच्या विंडोमध्ये फ्लिप होऊन क्वेश्चन्स त्याच्या पुढे येतील, 3 तास बसून त्यांनी ते प्रश्न सोडवावे. म्हणजे ही एक क्रांतीच या परीक्षांच्या क्षेत्रामध्ये होते असं आपल्याला म्हणता येईल. आपण आणखी माहिती घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, विश्रांतीपूर्वी आपण परीक्षांच्या पद्धतीमध्ये जो आमूलाग्र बदल होण्याची संभावना आहे त्याच्याविषयी आम्हाला माहिती दिलीत.
आता नंतरचा प्रश्न असा आहे की उच्च शिक्षणामध्ये संशोधन, रिसर्च हा एक अत्यंत महत्त्वाचा अशी विद्याशाखाच त्याला आपण म्हणूया ती कार्यरत आहे. तर या संशोधनाचं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय भविष्य आहे किंवा कशा पद्धतीने इथे हे काम होणार आहे? संशोधनाला नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय महत्त्वाची जागा देण्यात आली आहे. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे डिग्री जर 4 वर्षाची कोणी केली तर चौथं जे वर्ष त्याचं राहणार आहे ते संशोधनाचं वर्ष राहणार आहे. म्हणजे त्याला डिग्री विथ रिसर्च असं मिळणार आहे. आणि हे जे चौथं वर्ष राहणार आहे, या चौथ्या वर्षामध्ये तो प्रोजेक्ट्स करेल, लहान प्रोजेक्ट करेल, म्हणजे मायनर प्रोजेक्ट किंवा मेजर प्रोजेक्टसुद्धा तो त्यामध्ये करू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे ह्यामधनं की हा 4 वर्षाची जो डिग्री करेल त्याचं कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशन हे 1 वर्षाचं राहील आणि त्याला त्यानंतर डायरेक्ट PhD ला सुद्धा ॲडमिशन मिळू शकेल, की जी आता IITs मध्ये जी व्यवस्था आहे की 5 वर्षामध्ये त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन मिळतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर लगेच त्याला PhD ला ॲडमिशन मिळते, ती व्यवस्था इकडे होईल. हा एक भाग संशोधनाच्या संदर्भात. संशोधनाच्या संदर्भामध्ये ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो आणि 180 डिग्री टर्न अराउंड म्हणतो, हा या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेला आहे. तो असा आहे की संशोधन म्हणजे केवळ रॉकेट सायन्स नव्हे, संशोधन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं नव्हे. तर संशोधन म्हणजे काय, तर आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या लहान लहान समस्यांवर उत्तर शोधून काढणं म्हणजे संशोधन आहे. आजपर्यंत आपण काय केलं, म्हणजे आता मीही PhD केलं, त्यावेळेला मी काय केलं की ट्रान्सपोर्टेशन रिसर्च बोर्ड ऑफ अमेरिका यांच्या वेबसाईटवर काही समस्या लिहिलेल्या राहतात, त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स राहतात. त्यापैकी आपल्याला सूट होईल ते प्रॉब्लेम स्टेटमेंट घ्यायचं, त्याच्यावर 3-4 वर्ष रिसर्च करायचा आणि त्यांच्याच प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आपण काम करत असल्यामुळे ते पैसेही देतात, आपले पेपर्सही छापतात, कारण आपण अमेरिकेच्या समस्या आता सोडवतो आहे. आता ह्याला फाटा देऊन आपल्या परिक्षेत्रात काय समस्या आहेत त्या समस्यांवर छोटी छोटी उत्तरं ह्या विद्यार्थ्यांनी काढायची आणि ती उत्तरं त्या त्या भागामध्ये देऊन त्या त्या भागातल्या समस्या संपवायच्या किंवा समस्येचं कमीत कमी तीव्रता कमी करायची. हा एक मोठा बदल आता शैक्षणिक धोरणामध्ये येतो आहे. याचा फायदा काय आहे, आजूबाजूच्या लोकांच्या समस्या सुटतील हा एक भाग. दुसरा भाग, समाज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समस्या घेऊन विद्यापीठाकडे यायला लागेल की अरे आमच्याकडे गोबर गॅसच्या प्लॅन्टची ही समस्या आहे, आमच्याकडे कुकिंग गॅसच्या संदर्भातली ही समस्या आहे, आमच्याकडचं छप्पर गळतं, आमच्याकडे त्या भिंतीला पाणी येतं, आमच्याकडे नाल्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. या सगळ्या समस्यांवर विद्यापीठं उत्तरं देतील हा एक भाग. त्यामुळे विद्यापीठं समाजाशी जुळतील हा दुसरा भाग. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे जे विद्यार्थी अशा प्रकारचं संशोधन करतील त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे कुठेही नोकरी मागायला जाण्याची गरज नाही. आजपर्यंत विद्यार्थी विद्यापीठातून निघाला की पुन्हा समाजाकडे मला नोकरी द्या, म्हणजे जो विद्यार्थी समस्या म्हणून समाजापुढे उभा राहायचा तो आता समाजापुढे समाधान म्हणून उभा राहणार आहे. समाजाने जर त्याला विचारलं की बाबा तुला काय येतं, तो म्हणेल की काय येत नाही सांगा, तुमच्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना आहे का, आहे, मी ती चालवू शकतो, त्याच्यावरचं समाधान माझ्याजवळ, मी त्यावर काम केलं आहे. तुमच्या गावामध्ये नाल्या आहेत का, त्या तुंबतात का, त्या तुंबू नये याच्यासाठी माझ्यावर व्यवस्था आहे. तुमच्या गावामध्ये पाणी कमी पडतं आहे का, मग रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं याच्यात मी सगळं केलेलं आहे, ते मला माहिती आहे. तुमच्या गावामध्ये ऊन जास्त पडतं का, मग त्या उन्हातली गरमी होऊ नये म्हणून घरं कशी बांधायची हे मला माहिती आहे. म्हणजे त्याला समाजात गेल्यानंतर समाजाच्या समस्यांवर समाधान देणारा व्यक्ती म्हणून हा विद्यार्थी राहील आणि त्याच्यामुळे त्याच्यातनंच त्याला आपण सोशल एंटरप्रेन्युअरशिप म्हणतो, त्याच्यातनंच त्याचा उदरनिर्वाह चालेल. अशा प्रकारची व्यवस्था ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपण म्हणतो, त्याच्यामध्ये केली आहे. त्यामुळे विद्यार्थी हा समस्या म्हणून समाजाकडे न जाता समाजाच्या समस्यांचं समाधान करून समाजाकडे जाणार आहे. ही या शैक्षणिक धोरणाची अतिशय मोठी उपलब्धी राहणार आहे. त्या दृष्टीनं संशोधन मी म्हणतोय, संशोधन म्हणजे चंद्रावर जाण्यासाठी यान डिझाईन करणं हे एकमेव संशोधन नव्हे. IT मध्ये मोठं इंटिग्रेटेड सर्किट डिझाईन करणं म्हणजे तेही संशोधनच आहे, त्याचीही गरज आहे. देशाला सेमीकंडक्टर रिसर्चचीही गरज आहे आणि देशाला या प्राथमिक समस्यांचं समाधान करणाऱ्या संशोधनाची सुद्धा गरज आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांचं संशोधन करण्याची सुद्धा समाजाला गरज आहे. ते संशोधन आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे सहज शक्य होणार आहे. म्हणजे स्थूलपासून सूक्ष्मपर्यंत अशा सगळ्याच मॅक्रो ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्यांचा विचार या शैक्षणिक धोरणामध्ये केला. मग संशोधन केल्यानंतर सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्याला PhD किंवा डॉक्टरेट ही पदवी दिल्या जाते.
मग अशा व्यक्तीला डॉक्टरेट म्हटलं जाईल का? पदवी कोणती दिल्या जाईल असं काही आता प्रावधान आहे त्यांनी का? जर त्याच्या स्नातकाच्या 4थ्या वर्षी संशोधन केलं तर त्याला डिग्री विथ रिसर्च असं नामाविधान मिळेल. त्यांनी जर पोस्ट ग्रॅज्युएशनला संशोधन केलं तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळेल. आणि त्यांनी जर PhD ला ऍडमिशन घेतली तर त्याला PhDची डिग्री मिळेल. त्यांनी कुठल्या कोर्सला प्रोग्रामला ऍडमिशन घेतली आहे त्याच्यावर हे निर्भर करेल की त्याला कुठली डिग्री मिळेल. पण संशोधन हे सर्व प्रकारच्या प्रोग्राम्समध्ये आहे. ते UG असो, ते PG असो की ते PhD असो, इव्हन पोस्टडॉक सुद्धा आहे. पदवी आणि पदव्युत्तर ह्या शिक्षण क्रमामध्ये स्पेशलायझेशन पण असणार आहे का? स्पेशलायझेशनही राहील आणि जनरलायझेशन पण राहील. म्हणजे याचं मिक्स्ड असं तो कॉम्बिनेशन एखाद्या क्षेत्रामध्ये तज्ञ नाही राहील पण त्याच वेळेला त्याला इतर सर्व क्षेत्रांची माहिती राहील. मग हे स्पेशलायझेशनची कशा पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे? रचना त्याची काय? त्याच्यामध्ये आपण मेजर आणि मायनर असे 2 फरक केलेले आहेत. बरं. जो मेजर तो घेऊन जातोय, फॉर एक्झाम्पल त्यांनी बीकॉमला ऍडमिशन घेतले तर त्याचा तो बीकॉमचा मेजर आहे. आता त्यामध्ये त्यांनी अकाउंटिंग मध्ये जर स्पेशलायझेशन केलं असेल तर बीकॉम विथ अकाउंटिंग आणि विथ मायनर इन, समजा त्यांनी संगीतात केलं असेल, बीकॉम इन अकाउंटिंग विथ मायनर इन म्युझिक असं त्यामध्ये राहील. एक आणखीन खूप महत्वाची कन्सेप्ट यामध्ये आली आहे, देशातल्या एका राज्याने ती सुरू केली आहे, त्याला डिझाईन डिग्री आपण म्हणतो. उदाहरणार्थ आता परवाच्याच दिवशी एका इंडस्ट्रीशी माझं बोलणं सुरू होतं. ते लोक म्हणाले की आमच्याकडे अशा लोकांचा ग्रुप आहे की ज्याला एका विशिष्ट प्रकारचं शिक्षण पाहिजे आहे, की अगदी असेंब्ली लाईन पासून तर प्रॉडक्ट फिनिशिंग पर्यंतच्या शिक्षणाची त्याला गरज आहे. मग त्यांनी काय करायचं तर त्या उद्योग समूहातल्या त्या समूहानी त्यांना काय काय शिकायचं आहे याची यादी विद्यापीठाकडे द्यायची. विद्यापीठ त्याची डिग्री तयार करेल आणि ती डिझाईन डिग्री त्यांना आम्ही अवॉर्ड करू. बरं. ती जी डिझाईन डिग्री आहे त्याचं काही शिकवणं विद्यापीठात होईल आणि काही शिकवणं इंडस्ट्रीमध्ये होईल. अशा प्रकारची डिझाईन डिग्रीची सुद्धा सोय या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आलेली आहे. ती इंडस्ट्रीतल्या लोकांना अतिशय महत्वाची आहे. म्हणजे त्यांच्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तयार करायला खूप याचा उपयोग होणार आहे. दुसरा असा आणखीन एक प्रश्न आहे की या धोरणाच्या कारण खूप मी आता म्हटलं की याचं स्वरूप खूप विस्तृत व्यापक असं झालेलं आहे. तर याची अंमलबजावणी करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतील का? एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगू शकाल? मी तुम्हाला असं सांगतो की देशामध्ये जितके शैक्षणिक धोरणं तयार झाले, अगदी 1968 कोठारी कमिशनचं असो किंवा 1986 92 असो किंवा सगळे शैक्षणिक धोरणं अतिशय चांगले होते. कागदावर प्रत्येक शैक्षणिक धोरण हे चांगलंच होतं आणि हे ऑब्व्हियस आहे की कुठलंही धोरण हा माणूस तयार करत असल्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वातले चांगलं आणि वाईट हे सगळं त्यामध्ये येईल, त्याचं रिफ्लेक्शन त्यामध्ये होईल. पण कुणीही जाणीवपूर्वक कधीही कुठलंही धोरण चुकीचं तयार करत नाही, ते चांगलंच तयार करतं. अडचण कुठे होते सगळी? ज्या वेळेला हे धोरण आपण अंमलबजावणीला नेतो त्यावेळेला त्यामध्ये अडचणी होतात की त्या प्रकारचे शिक्षक उपलब्ध असणं, शिक्षकांची मानसिकता तयार असणं, सरकारची मानसिकता तयार असणं. नाहीतर आपल्याकडे काय होतं की सिस्टम कुठलीही बदला. आता पूर्वी आपल्याकडे प्री युनिव्हर्सिटी होतं, मग HSSC आलं, म्हणजे पहिल्यांदा 10वी पर्यंत, मग 10वीतून 12वी पर्यंत आणि मग 3 वर्षाची डिग्री हे आलं. पण परिस्थितीत फारसा बदल पडला का? तुम्ही जर बघाल की 1968 साली जो आपला रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट होता आणि आता 2020 सालचा 23 सालचा रेट ऑफ, काही फारसा फरक पडला नाही आहे. मध्यंतरी तो 7% वाढला होता, आता तो 4% कमी आला एवढाच. म्हणजे बेरोजगारी तेव्हाही होती, बेरोजगारी आजही आहे. टक्क्यामध्ये विचार केला तर त्याही वेळेला ते साधारण तेवढीच होती, आताही तेवढीच आहे. पण लोकसंख्या वाढल्यामुळे हे नंबर जास्त दिसतात. त्यामुळे आणि मी आणखीन एक सांगतो तुम्हाला की बेरोजगारी ही शैक्षणिक धोरणाचा डायरेक्ट परिपाक आहे. अनएम्प्लॉयमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्वालिटी ऑफ एज्युकेशन बिंग ऑफर्ड. मी 36 वर्ष शिक्षक म्हणून काम करत असून सुद्धा अतिशय जबाबदारीने हे विधान करतो की एखादा माणूस जर बेरोजगार असेल तर त्याला अनेक फॅक्टर्स असतात, पण शिक्षण हा महत्वाचा फॅक्टर असतो की जो त्याच्या बेरोजगारीला कारणीभूत असतो. तुम्हाला माहिती असेल, म्हणजे मध्यंतरी तो डेटा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि भारताने प्रसिद्ध केला. 1ली ते 4थी पर्यंत शिकणाऱ्या लोकांची बेरोजगारी किती आहे? सगळ्यात कमी आहे. 4थी पासून 10वी पर्यंत शिकलेल्या लोकांची बेरोजगारी किती आहे? थोडी जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त बेरोजगारी कोणाची आहे? जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांची सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे. कारण काय?
कारण 1ली ते 4थी शिकलेल्या माणसाला माहित राहतं की मला विशेष येत नाही, मला चहाच विकायचा आहे, त्याला बेरोजगारी नाही आहे, कारण चहासाठी मिनिमम स्किल लागतं. पण ग्रॅज्युएट झालेला माणूस हा चहा विकणं लाजिरवाणं मानतो. आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचं हे एक मोठं व्यंग होतं की डिग्निटी ऑफ लेबर आपली शैक्षणिक व्यवस्था तयार करू शकली नाही, तरुणांच्या मनामध्ये ती रुजवू शकली नाही. उलट श्रमाच्या प्रती शिक्षण व्यवस्थेने अप्रतिष्ठा निर्माण केली. एखादा ग्रॅज्युएट झालेला माणूस एखाद्या कॉन्क्रीटचं घमेलं उचलेल का? नाही उचलणार. 1ली ते 4थी झालेला माणूस सहज उचलेल, त्याच्यामुळे तो बेरोजगार नाही. पण ग्रॅज्युएट झालेला माणूस बेरोजगार आहे. विनोबांनी खूप छान म्हटलं आहे की जो माणूस अशिक्षित आहे तो बेवकूफ आहे, आणि जो माणूस शिक्षित आहे तो बेवकूफही आहे आणि बेरोजगारही आहे. हे विनोबांचं एवढे अतिशय व्यवस्थित त्यांनी समाजाबद्दलचं निरीक्षण मांडलेलं होतं. बरोबर. सर, आपण आणखी याविषयी बोलणार आहोत, पण वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणातील संधी या विषयी आपण चर्चा करत आहोत, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत बुकारी. सर, विश्रांतीपूर्वी अतिशय छान विश्लेषण आपण या विषयाचं केलं. मला आता असं सांगा की अनेक शैक्षणिक संस्था अशा आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त कॉमर्सच्या सोयी आहेत आणि संगीताची सोय नाही. तर दुसरी जी एक संस्था आहे त्या संस्थेशी या संस्थेचं पुनर्गठन होण्याच्या काही शक्यता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहेत का? आपण फारच छान प्रश्न विचारला, आणि मला वाटतं आपल्या श्रोत्यांच्याही आणि प्रेक्षकांच्याही अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्लस्टर विद्यापीठ, क्लस्टर युनिव्हर्सिटी ही खूप सुंदर कल्पना आहे. की 5-6 कॉलेजेस आहेत. जसं आता मी नागपूरचंच उदाहरण सांगतो की नागपूरला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, चित्रकला महाविद्यालय आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आता ह्या 3 संस्था मिळून एक विद्यापीठ तयार होईल. म्हणजे बघा किती डायव्हर्स फील्ड्स हे एकत्र आले. म्हणजे सायन्स आलं, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आलं, आणि लिबरल आर्ट्स आलं, म्हणजे चित्रकला सुद्धा आली त्यामध्ये. ह्यांचं एक विद्यापीठ तयार होईल. मग हे काय करतील? क्लस्टर विद्यापीठ तयार झाल्यानंतर हे एकमेकांचे रिसोर्सेस एकमेकांमध्ये शेअर करतील. उदाहरणार्थ सायन्सच्या विद्यार्थ्याला जर चित्रकलेचा मायनर घ्यायचा असेल तर त्याच विद्यापीठात आता चित्रकला महाविद्यालय उपलब्ध आहे. चित्रकलेच्या विद्यार्थ्याला जर इंजिनिअरिंग ड्रॉइंग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायचं असेल तर त्याच क्लस्टर विद्यापीठामध्ये आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला जर कुठेतरी फिजिक्स किंवा केमिस्ट्री शिकायचं असेल तर त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्याच विद्यापीठामध्ये आता उपलब्ध आहे. त्यांनी 2-3 गोष्टी झाल्या. एक, सगळ्यांचं रिसोर्स शेअरिंग झालं, लॅबोरेटरीचं शेअरिंग झालं. दुसरं, असं असू शकतं की चित्रकला महाविद्यालयामध्ये मैदान नाही आहे खेळाचं, पण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मैदान आहे, पण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अप्लाइड मेकॅनिक्सची लॅबोरेटरी नाही आहे. आता हे 3ही महाविद्यालये एका विद्यापीठात आल्यामुळे एकमेकांचं प्लेग्राऊंड असेल, लॅबोरेटरीज असतील, क्लासरूम्स असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक असतील, हे शेअर करू शकतात. पूर्वीच आपल्याला माहिती आहे की एखाद्या कॉलेजमध्ये एखादा विषय एखादा शिक्षक खूप छान शिकवायचा, सगळ्या गावामध्ये त्याची ख्याती राहायची की नाही बॉ हे सर खूप छान शिकवतात, पण ते त्या महाविद्यालयात शिकवतात. इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा मिळेल? आता क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या शिक्षकांचा फायदा, चांगल्या लॅबोरेटरीचा, चांगल्या पटांगणांचा, स्पोर्ट्स फॅसिलिटीजचा सगळा फायदा हा त्या क्लस्टर युनिव्हर्सिटीमधल्या सर्व विद्यार्थ्यांना विभागून मिळू शकेल. अशा प्रकारची व्यवस्था आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, आणि महाराष्ट्रात क्लस्टर विद्यापीठांची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे एकमेकांच्या वेगवेगळ्या संस्थांमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते वापरून अशा प्रकारे एकत्रित पुनर्बांधणी या संस्थांची होऊ शकते. या नवीन शैक्षणिक धोरणाचं एक आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे विद्यार्थी या नवीन शैक्षणिक धोरणामधून जो तयार होणार आहे तो जागतिकीकरणाशी त्या स्पर्धेला तोंड देऊ शकेल का? आपल्याला काय वाटतं? जागतिकीकरण हा थोडासा भारताच्या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण वापरला पाहिजे. कारण पूर्वी काय व्हायचं की अमेरिका जे करायचं किंवा युरोप जे करायचं ते जागतिकीकरण राहायचं. अमेरिका युरोपच्या गरजा म्हणजे जागतिकीकरण राहायचं. आता तुम्हाला माहिती आहे की भारत आता 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे. आपण आता 4 ट्रिलियन इकॉनॉमी झालो आणि 5 ट्रिलियनच्या आपण आता उंबरठ्यावर उभा आहोत.
सरकार 2030 म्हणत असलं तरी माझा असा अंदाज आहे की 2026 किंवा 2027 पर्यंत भारत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती तयार होईल. त्यामुळे आता भारत जे करेल ते जागतिकीकरण आहे. मग ह्या जागतिकीकरणाचा आता संदर्भ काय आहे आपला, तर पुराड्यामध्ये किंवा जांभळीसारख्या गावात किंवा बीबीसारख्या गावामध्ये तयार होणारा पदार्थ हा जागतिक मार्केटमध्ये जाणं हा भारताच्या दृष्टीने जागतिकीकरणाचा संदर्भ आहे. भारताचा माणूस जगाच्या स्पर्धेमध्ये उभा राहणं म्हणजे भारताच्या माणसाचं प्रॉडक्ट जगाच्या स्पर्धेमध्ये उभं राहणं, ते तितकं चांगलं होणं, ते तितकं सशक्त होणं हा अर्थ आहे. आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण आपण देतो, ज्याला आपण कौशल्यावर आधारित असणारं शिक्षण देतो आहे, त्यामुळे जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये भारतीय युवक हा जास्त ताकदीने उभा राहू शकेल असं मला वाटतं. म्हणजे सक्षमपणे तो तोंड देऊ शकेल या नवीन शैक्षणिक धोरणानुसार. त्याचप्रमाणे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासला गट आहे, जो वर्ग आहे समाजातला, त्याच्या संबंधी काही तरतुदी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहेत का? आता कसं आहे की ज्याला आपण सोशिओ इकॉनॉमिकली डिप्राइव्ड ग्रुप म्हणतो, एसीडीजी, या एसीडीजीज साठी ह्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आता जसं आम्ही बघतोय की भामरागड सारख्या भागामध्ये किंवा लाहेरी किंवा गुंडेनूर सारख्या भागामध्ये शिक्षणच नाही आहे. मग काय केलं त्यांनी, तर विद्यापीठांचे सॅटेलाइट सेंटर्स आता त्यामध्ये अलाउड केले आहेत की विद्यापीठ आपलं सॅटेलाइट सेंटर तिथे चालवेल. जसं विद्यापीठ आता आमचा विद्यापीठ आपल्या गावात हा उपक्रम चालवत आहे, तर ग्रामसभेच्या हॉलमध्ये, कारण आता त्यावर पुढे येतो मी, ग्रामसभेच्या हॉलमध्ये आता आम्ही बीएचे प्रोग्राम्स चालवतो संध्याकाळी 6 ते 9. कारण गावातले लोक हे सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये शेतीत म्हणा किंवा जंगलामध्ये म्हणा त्यांच्या रोजीरोटीसाठी जातात. आता रोजीरोटी करणं आणि शिकणं हे दोन्ही त्याला शक्य नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्याही परवडणार नाही, व्यावहारिकदृष्ट्याही परवडणार नाही. मग त्यासाठी काय केलं आम्ही, तर 9 ते 5 तू त्याच्या रोजगाराला जा आणि संध्याकाळी 6 ते 9 ग्रामसभेच्या हॉलमध्ये आमचे शिक्षक येतील, तिथे तुला शिकवतील. अशा प्रकारची योजना आम्ही तयार केली. ही योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आता अंतर्भूत झालेली आहे आणि ह्याप्रमाणे प्रत्येकाचं शिक्षण होईल ह्याकडे सरकारने लक्ष दिलेलं आहे. एक आणखीन सांगतो की आत्ताचा जो आपला सकल नोंदणी रेशो आहे, तोच मी प्रश्न विचारणार होतो. ग्रॉस एनरोलमेंट रेशो ही काय संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम होणार आहे? ग्रॉस एनरोलमेंट रेशो ही अशी संकल्पना आहे की 18 ते 23 या वयोगटातले ज्या मुलांचं 12वी झालेलं आहे त्यातले किती मुलं हे उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेतात, ह्यांचा रेशो, समजा 100 मुलं असतील आणि त्यापैकी 26 मुलांनी प्रवेश घेतला तर आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो झाला 26%. भारताचा ॲव्हरेज ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 26% आहे, महाराष्ट्राचा 34% आहे. आता तुम्ही जर गडचिरोलीला जाल तर गडचिरोली जिल्ह्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो 14% आहे. सरकारचं काय धोरण आहे आणि लक्ष आहे, तर 2035 पर्यंत, वर्ष 2035 पर्यंत देशाचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो सरकारला 50% करायचा आहे. आता 50% करायचं आहे, ह्यामागे एक खूप मोठी भूमिका आहे, वैयार्थ आहे. काय आहे ती भूमिका? आज 26% ग्रॉस एनरोलमेंट रेशो असताना 4 कोटी मुलं हे हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण घेतात. आता हा जर 50% केला, अगदी दुप्पटच, जवळजवळ दुप्पट, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 कोटी मुलं उच्च शिक्षणामध्ये येतील. आता तुम्ही आजचा जर विचार केला की 4 कोटी मुलांसाठी आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे असं आपण समजतो, कॉलेजेस असतील, लॅबोरेटरीज असतील, पटांगणं असतील, 2035 पर्यंत म्हणजे आजपासून जवळजवळ 12 वर्षात 8 कोटी मुलं येतील, दुप्पट होतील. म्हणजे दुप्पट कॉलेजेस, दुप्पट पटांगणं, प्राध्यापकांची संख्या दुप्पट, प्रयोगशाळा दुप्पट, सगळ्या गोष्टी दुपटीने वाढतील. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे जे प्राध्यापक ही मुलाखत ऐकत असतील त्यांनीही विचार केला पाहिजे, जे विद्यार्थी आत्ता ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला असतील आणि ज्यांना प्राध्यापकाचा पेशा म्हणून स्वीकार करायचा आहे, त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की 2035 पर्यंत किती मोठ्या रोजगाराच्या संधी शिक्षणा क्षेत्रामध्ये आता येऊ घातलेल्या आहेत आणि त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे येऊ घातल्या. आणि आज मी तुम्हाला सांगतो की देशाचा आर्थिक विकासाचा दर
हा 7-7.5% आहे, ज्या वेळेला आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो 26% आहे. तुम्ही विचार करा की ज्यावेळेला ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50% होईल, 50% सोडा 35% होईल, त्यावेळेला आर्थिक विकासाचा दर काय राहील? तो देखील वाढेल. म्हणजे आज आपली ऍक्च्युअल आउटपुट देणारी जी संख्या आहे ही ज्यावेळेला 1.5 होईल, त्यावेळेला हा 7च्या 1.5 नाही होणार. आपला आर्थिक विकास वृद्धीचा दर हा 7च्या 1.5 नाही होणार, हा कितीतरी पट होईल, हा 15 पट होईल किंवा 20 पट होईल. ही एक मोठी संभावना ह्या राष्ट्रीय शैक्षिक धोरण 2020 हे केवळ मी तुम्हाला सांगतो प्रेक्षकांनो, हे 62 पानांचं डॉक्युमेंट, 64 पानांचं डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट या संपूर्ण समाजाचं भागध्येय बदलून टाकण्याचं सामर्थ्य या डॉक्युमेंटमध्ये आहे. जर आपण त्याची अंमलबजावणी नीट केली तर. योजना कागदावर खूप छान राहतात, पण त्यांची अंमलबजावणी जर नीट केली तर युवक वर्गाचं, युवांचं, मुलांचं, मुलींचं आणि पर्यायी समाजाचं भागध्येय बदलून टाकण्याचं, भविष्य बदलून टाकण्याची आणि केवळ देशाची नव्हे जगाचं भविष्य बदलून टाकण्याची ताकद राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे. खूप मोठा आशावाद या नवीन शैक्षणिक धोरणाने निर्माण केला आहे की भारत हा खरोखरीच जागतिक महासत्तेकडे वाटचाल या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करू शकेल. आपण खूप चांगली माहिती सांगतात, पण आता एक वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण जागतिकीकरणाचे आणि भारत हा आर्थिक महासत्ता बनू शकेल या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून असा एक आशावाद व्यक्त केला होता. मला असं सांगा की हा जो या नवीन शैक्षणिक धोरणामधून एक कुशल असं मनुष्यबळ भारतामध्ये तयार होणार आहे, त्याचा आर्थिक महासत्ता बनण्यामध्ये कितपत फायदा होईल? खरं आहे की आतापर्यंत भारतातले लोक इतर देशामध्ये जायचे शिकायला, त्याचा सरळ सरळ परिणाम हा होत होता. आणि ब्रेन ड्रेन तर होत होतच, हा एक भाग आहे. पण दुसरा भाग होत होता की मोठ्या प्रमाणावर भारतातला पैसा हा परदेशी विद्यापीठांमध्ये जात होता. आणि मी आता अनेकदा UK कॉन्क्लेव्ह अटेंड केलं किंवा US कॉन्क्लेव्ह अटेंड केलं, त्या सगळ्यांचा हेतू हाच राहतो की इथनं पैसा आणि माणसं ही तिकडे घेऊन जायची. तिकडचे लोक इकडे आणण्यावर त्यांचा कधीही भर राहत नाही. मी पहिल्यांदा मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की तुमच्याकडे आमचे तेवढेच विद्यार्थी येतील जेवढे तुमचे आमच्याकडे येतील. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वॅक्टा युनिव्हर्सिटीसोबत रशियाच्या आमच्या गोंडवाना विद्यापीठाचा करार झाला. ते पहिल्यांदा म्हणाले की तुम्ही आमच्याकडे रशियन शिकण्यासाठी या. मी त्यांना म्हणालो आम्ही तुमच्याकडे रशियन शिकण्यासाठी येतो, पण तुम्ही आमच्याकडे इंग्रजी शिकण्यासाठी या. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला इंग्रजी शिकवू. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोंडवाना विद्यापीठ सध्या वॅक्टा युनिव्हर्सिटीला इंग्रजी शिकवत आहे. पुढच्या सेमिस्टरपासून आमचे लोक रशियन शिकायला सुरुवात होतील. त्यामुळे झालं काय की आम्ही त्यांना पैसे दिले नाही आणि त्यांनी आम्हाला पैसे दिले नाही. म्हणजे आम्ही जाणारा पैसा थांबवला आणि कौशल्य आपल्याकडे आणलं. आता तायवानसोबतच्या अनेक विद्यापीठांसोबत आमचं बोलणं सुरू आहे की इंग्रजी शिकवण्यासाठी गोंडवाना विद्यापीठे त्यांचा आता नॉलेज पार्टनर होणार आहे. त्यामुळे जागतिकीकरणामध्ये आणि आर्थिक महासत्ता होण्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होणार आहे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून निर्माण होणारं मनुष्यबळ ज्यावेळेला जगामध्ये जाईल त्यावेळेला जगाचं स्वरूप पलटून टाकेल. आज तुम्ही बघा, युरोपमध्ये देश चालवायला लोक नाहीत, तायवानमध्ये, हाँगकाँगमध्ये देश चालवायला लोक नाहीत. कोण चालवले देश? 1947 पर्यंत इंग्रजांनी जग चालवलं, त्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. आता अशी स्थिती येणार आहे की सगळ्या जगामध्ये भारतीय लोक चालवतील आणि भारताला महासत्ता म्हणून उदयास आणतील. कारण ते तिथे जातील तर तिथून परकीय चलन भारतात पाठवतील. भारत निश्चितपणे मोठी आर्थिक महासत्ता होईल. आणि हे कौशल्याधारित लोक स्वतःचा ठसा, स्वतःच्या देशाचा ठसा सगळ्या जगात उमटवेल आणि वेगळ्या अर्थाने जगामध्ये भारतीय बौद्धीचा सूर्य कधीही मावळणार नाही. खूप महत्वाचा असा आशावाद आपण व्यक्त करत आहात. एक प्रश्न जाता जाता असा विचारावा असं वाटतो की या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणामध्ये परदेशातले जे शिक्षण आहे ते जर घ्यायचं असेल तर त्याच्यासंबंधी काही तरतुदी आहेत का विद्यार्थ्यांसाठी? त्यासंबंधी खूप छान तरतुदी यामध्ये केल्या आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि अनेक विद्यापीठांनी भारताच्या विद्यापीठांसोबत MOU करून त्यांचे कॅम्पसेस आता भारतामध्ये स्थापन करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भारताच्या विद्यार्थ्याला आता परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याच्या ऐवजी परदेशातलं शिक्षण भारतामध्ये मिळणार आहे. हा एक भाग.
दुसरा भाग, अनेक भारतीय विद्यापीठं आता परदेशामध्ये आपले कॅम्पस स्थापन करतायत. IITनी दुबईमध्ये कॅम्पस स्थापन केलं, आफ्रिकामध्ये कॅम्पस स्थापन केलं. असे अनेक विद्यापीठं आता रांगेमध्ये लागलेले आहेत आणि येत्या 5-6 वर्षात तुम्हाला दिसेल की भारतातली प्रतिथयश विद्यापीठं, जसं मुंबई विद्यापीठ असेल किंवा आणखीन IITs असतील किंवा IIMs असतील, हे BIT आपल्याला माहिती आहे की बीट्स पिलानी स्वतःचं कॅम्पस ऑलरेडी परदेशामध्ये स्थापन केलेलं आहे. असे अनेक विद्यापीठं आपले कॅम्पसेस परदेशात स्थापन करतील, परदेशी विद्यापीठं भारतामध्ये आपले कॅम्पसेस स्थापन करतील आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचं जागतिकीकरण होईल, असा मला निश्चितपणे आशावाद या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी वाटतो. विषय खूप मोठा आहे आणि वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपण खरं तर खूप छान माहिती आम्हाला दिलीत आणि बऱ्याचशा गोष्टींना आपण स्पर्श केला. या नवीन शैक्षणिक धोरणाची काही ना काही प्रमाणामध्ये नक्कीच कल्पना आमच्या दर्शकांना आली असेल. आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये हा इतका किचकट विषय समजावून सांगितलात, याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. नमस्कार.